आज सुरुवात झाली होती पहाटे 5 वाजल्यापासून, कारण आमच्याकडे आहेत आज पित्र. ज्याच्या घरी पित्र तोच माझा मित्र, बरोबर की नाही? लहानपणी आपण सगळे असं म्हणायचो. 5 वाजता सुरुवात झाली, पण आता मला कडक चहाची गरज होती आणि कधी नवे संपणाऱ्या आमच्या घरातलं दूध आज संपलेलं होतं. म्हटलं अरे यार, चला बाकीची तयारी करून घेऊया. आता कांदा आणि लसूण पाहून कळलंच असेल, माझी चालू होती इकडे काळ्या रश्श्याची तयारी. दूध आल्यानंतर एवढ्या घाईघाई मी चहा ठेवला की विचारू नका. तोपर्यंत इकडे ही मिक्स भाजी झाली होती. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्की कळवा. मस्त चहा पिलो, बाकीच्या कामाला पटापट सुरुवात केली. चहा पिल्यानंतर एनर्जी मात्र मिळून जाते हां. हात आणि डोकं दोघंही पटापटा चालतात. त्याच्यानंतर आमची खिरीची तयारी झाली, थापट वड्यांची तयारी चालू झाली आणि आम्ही दोघी तिघी असल्यामुळे आमचं काम अगदी फटाफट चालू होतं. ही काळ्या आमटीची तयारी चालू होती. आमचा स्वयंपाक होता आजचा जवळपास 25 माणसांचा आणि या काळ्या आमटीची तयारी पाहून मला माझ्यावरती पूर्ण कॉन्फिडन्स आला होता की आता आपण 50 माणसांच्या स्वयंपाकाची ऑर्डर आरामात घेऊ शकतो. बघा, कोणाकडे काही काम असेल तर मला तेही सांगा, करून देऊ आपण. आणि ह्या थापट वड्या आहेत, एकदम छान झाल्या होत्या. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून कळवा. खीर झाली आणि स्वयंपाकाचा शेवटचा श्वास अशा प्रकारे मी कुरडई भज्यांवरती सोडलेला आहे. त्यानंतर पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली होती. पुरुष मंडळींना जेवायला बसवलं. आमचा महिला वर्ग बाकी होता, काही पाहुणे येणं बाकी होतं आणि असा आमचा स्वयंपाक अति उत्तम झालेला होता. आता या संपूर्ण स्वयंपाकातून तुमचा फेवरेट मेनू कोणता आहे मला नक्की कळवा.